पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत बससेवा सत्संग प्रतिष्ठानचा उपक्रम। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी लातूरच्या श्री सत्संग प्रतिष्ठानच्या गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी मोफत बससेवेचा उपक्रम राबवण्यात येतो। यावर्षी हा उपक्रम राबवण्यात आलाय। आज दिनांक 16 रोजी लातूरमधील मुख्य बसस्थानकातून प्रतिष्ठानच्या वतीनं जवळपास 1,500 भाविकांना 33 एसटी बसेसमधून पंढरपूरला पाठवण्यात आलं। आज या बसेसच्या माध्यमातून जाणाऱ्या भाविकांचं स्वागत करून तसेच त्यांना हरिपाठ, फराळाचं साहित्य आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटली देऊन या मोफत बसेसद्वारे पंढरपूरला पाठवण्यात आलं। प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 24 वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतोय। दरवर्षी जवळपास 1,500 भाविक या बसेसच्या माध्यमातून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात। सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने हा आमचा 24वा वर्ष आहे। सातत्यानं चालू आहे। फक्त कोरोनामध्ये एक वर्ष बंद होतं। ह्या वर्षी आमच्या 31 गाड्या तर बुक केलेल्याच आहेत प्रतिष्ठानच्या माध्यमातून। 31 म्हणजे पासेस वगैरे ते सगळंच राहते, पण आता पास वगैरे बघणं बंद केलेलं आहे। जे बी पंढरपूरला जाणारं भाविक आहे, आता 11 वाजता आमच्या गाड्या सुरू होत्यात, ते संध्याकाळी 5 पर्यंत चालू असतात। अर्थात समजा तुम्ही बी तिच्यात जात असाल तर मोफतच्याच गाड्या आहेत पंढरपूरवरनं। जवळपास म्हणजे 31 तर बुकच आहेत, 50 गाड्या बी झाले तर कुठल्याही प्रकारची अडचण नाही। जाणाऱ्या भाविकांना जेवायचं पूर्ण पाकिट पॅक करून थैलीच्या मध्ये टाकून, पाण्याची बॉटल, उपवासाचं वेगळी बॅग, हरिपाठ, ज्ञानेश्वरी माळ हे सगळं देऊन वारकरी भक्तांना इथून आम्ही रवाना करतोय। न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, लातूर।